हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, एखादा लग्न असेल किंवा पार्टी असेल किंवा कुठलाही प्रोग्राम असेल तर आपण काय करतो, अगदी छान असं तयार होतो, छान अशी साडी घालतो आणि मेकअपही करतो. साडीवरती कुठले दागिने घातले पाहिजे हेच आपल्याला समजत नाही आणि हे माझ्या बाबतीतही झालेलं आहे. त्यामुळे परफेक्ट दागिन्यांची चॉईस ही कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओमधील प्रत्येक टिप ही तेवढीच इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ हा स्टार्ट करूया. साडीचा प्रकार. तर साडीचा प्रकार हा कोणता आहे यावरती आपण कुठली ज्वेलरी ही चॉईस करायची हे पूर्णपणे डिपेंड असतं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया काठपदर साडी. त्यामध्ये येतं बनारसी साडी, सिल्क साडी, कांजीवरम साडी, असे बरेच सारे प्रकार हे काठपदर साडीमध्ये येतात. या सिल्कच्या साड्यांवरती मोस्टली गोल्डन जरी असते. अशा प्रकारच्या गोल्डन जरीच्या साडीवर गोल्डन ही ज्वेलरी छान दिसते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कुठलीही काठपदर साडी ही घालाल तेव्हा तुमचे काठ हे ज्या कलरचे असतील त्याच कलरची ज्वेलरी तुम्ही वेअर करा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या साडीचे काठ. तुमच्या साडीचे काठ जर ब्रॉड असतील, खूप जास्त जाड असतील, तर तुम्ही शक्यतो त्या साडीवरती चोकर घालणं हे अवॉइड करा. म्हणजे मोठा चोकर तुम्ही त्या साडीवर अजिबात वेअर करू नका. त्यानंतर एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आपला चोकर किंवा आपला नेकलेस हा खूप जास्त मोठा असेल तर त्यावरती तुम्ही मोठे कानातले घालणं हे अवॉइड करा. ती तुम्ही असे नाजूक असे कानातले वेअर करू शकता किंवा तुम्ही कानातले हे स्किप केले तरीही चालेल. त्याने तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो. खूप साऱ्या लेडीज ह्या बघितल्या आहेत, त्या साडीवरती खूप सारे ज्वेलरी ही वेअर करतात. म्हणजेच त्या मिनी मंगळसूत्र वेअर करतात, त्यासोबतच त्या लक्ष्मी हार वेअर करतात किंवा राणी हार वेअर करतात आणि मोठं मंगळसूत्रही वेअर करतात. तर हे सगळे दागिने जर तुम्ही साडीवर वेअर केले तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. याने काय होतं की तुमचा लुक हा ओल्ड दिसतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही साडीवरती खूप सारी ज्वेलरी वेअर अजिबात करू नका. तर तुम्ही साडीवरती जेवढी मिनिमम ज्वेलरी ही वेअर कराल त्याने तुमचा लुक खूप जास्त रिच दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यानंतर जर तुमची साडी ही खूप जास्त डिझाईनने भरलेली आहे किंवा खूप जास्त त्यावरती डिझाईन आहे तर शक्यतो तुम्ही काय करा, कमीत कमी ज्वेलरी ही वेअर करा. जर तुम्ही तुमची साडी ही डिझाईनने भरलेली आहे आणि तुम्ही ज्वेलरी ही जास्त वेअर केली तर त्यामध्ये तुमचा लुक अजिबात छान दिसणार नाही. या उलट जी काठपदर साडी ही प्लेन असेल तर तुम्ही नक्कीच ज्वेलरी ही वेअर करू शकता. इम्पॉर्टंट गोष्ट आहे बँगल्स म्हणजे बांगड्या. तर मी खूप साऱ्या लेडीजला बघितलं आहे, त्या लेडीज काय करतात, खूप साऱ्या बांगड्या ह्या घालतात. साडीमध्ये जितके कलर्स असतील तितक्या कलर्सच्या बँगल्स त्या वेअर करतात. त्यासोबतच त्यामध्ये त्या खूप जास्त गोल्डन बँगल्स ही वेअर करतात. तर त्याने तुमचा लुक अजिबात चांगला दिसत नाही. तुम्हाला बँगल्स ह्या वेअर करायच्या असतील तर तुमच्या साडीचा कलर किंवा तुमच्या साडीच्या ब्लाउजचा जो कलर आहे त्या कलरच्या तुम्ही शक्यतो प्लेन बँगल्स ह्या वेअर करा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये गोल्डन बँगल्स ह्या टाकायच्या असतील तर तुम्ही साइडने दोनच गोल्डन बँगल्स ह्या वेअर करू शकता. जर तुमचा ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट कलरचा असेल तर तुम्ही ब्लाउजच्या कलरच्या बँगल्स ह्या वेअर करा. तुम्ही साडीच्या कलरच्या बँगल्स ह्या वेअर करू नका. त्याने काय होतं की आपल्या ज्या बांगड्या असतात त्याचा आणि साडीचा कलर हा एक झाल्यामुळे त्या बांगड्या आपल्या हातामध्ये उठून दिसत नाही. आता हे झालं काठपदर साडीबाबत. जर डिझायनर साडी वेअर करत असाल तर त्या डिझायनर साडीवरती जर मिरर वर्क असेल, गोटापट्टी वर्क असेल किंवा स्टोनचं वर्क असेल तर तुम्ही कुठली ज्वेलरी वेअर करायची, तर तुम्ही त्यावरती कुंदनची ज्वेलरी वेअर करू शकता. साडीवर वर्क असतं त्यावरती ती कुंदनची ज्वेलरी एकदम परफेक्टली मॅच होते. त्यामध्ये तुमचा लुक रिच दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर आहे पार्टी वेअर साडी. आता पार्टी वेअर साडी जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा हातामध्ये खूप साऱ्या बँगल्स ह्या अजिबात घालू नका. तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही छान असा डायमंडचा नेकलेस वेअर करू शकता
किंवा तुम्ही छान असा स्टोनचा नेकलेसही वेअर करू शकता. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पार्टीवेअर साडी वेअर करता तेव्हा तुम्ही एका हातामध्ये छान असं वॉच वेअर करू शकता आणि दुसऱ्या हातामध्ये जी तुमची ज्वेलरी आहे त्या टाईपच्या तुम्ही बँगल्स ह्या वेअर करू शकता. हातामध्ये ब्रेसलेटही वेअर करू शकता. यामध्ये तुमचा लुक हा परफेक्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. सॅटिनची साडी वेअर केलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला कुठली ज्वेलरी वेअर करायची आहे तर त्यावरती मोती किंवा पर्ल्सची ज्वेलरी ही खूप छान दिसते. जर तुम्ही सॅटिनच्या साडी सोबत मोती आणि पर्ल्सची ज्वेलरी ही वेअर केली तर तुमचा लुक हा एकदम परफेक्ट दिसण्यासाठी मदत होईल. तुम्ही जर सिंपल शिफॉनच्या किंवा जॉर्जेटच्या अशा साड्या वेअर करणार असाल तर त्यावरती तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी ही नक्कीच वेअर करू शकता किंवा त्यावरती तुम्ही सिल्वर कलरची ज्वेलरी वेअर करू शकता तर तुम्ही त्यावरती कॉपरची ज्वेलरी ही वेअर करू शकता. तुमच्या सिंपल प्लेन साडीला वेस्टर्न लुक देण्यासाठी ही ज्वेलरी नक्कीच मदत करेल. आहे ऑर्गेन्झा साडी. आता 1 वर्षापासून ऑर्गेन्झा साडी ही खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे. ऑर्गेन्झा साडी ही तर नेसतो बट आपल्याला हे समजत नाही की ऑर्गेन्झा साडीवर आपण कोणती ज्वेलरी वेअर करायची. तर ऑर्गेन्झा साडीवरती तुम्ही मोत्याची ज्वेलरी ही वेअर करू शकता. आता ऑर्गेन्झा साडीवर जर तुम्ही मोत्याची ज्वेलरी वेअर केली तर तुमचा लुक हा परफेक्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर आहे सिक्विन. सिक्विन साडी ही आजकाल मुलींमध्ये खूप जास्त वेअर केली जाते. आता सिक्विन साडीवरती कुठली ज्वेलरी वेअर करायची तर सिक्विन साडीवरती ऑलरेडी सिक्विनचं खूप जास्त वर्क आणि डिझाईन असते तर त्यावरती तुम्ही कमीत कमी ज्वेलरी वेअर करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारच्या साडीवर तुम्ही खूप जास्त मोठ्या अशा फक्त इयरिंग्स जरी वेअर केल्या तरी तुमचा लुक हा परफेक्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. हे कॉटनची साडी. आता तुमची साडी वेअर करतात तेव्हा तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी ही कॉटनच्या साडीवर वेअर करू शकता. मला पारंपरिक मध्ये एक वेस्टर्न लुक देण्यासाठी अशी ज्वेलरी खूप जास्त मदत करते. या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.